महामंडळ वाटप ठरलं. अहिल्यानगरमध्ये आमदार संग्राम जगतापांसह कुणाला संधी? मंडळी, एक महत्वाची राजकीय अपडेट येते. राज्यातील महामंडळांच्या वाटपाबाबत महायुतीतील तिन्ही घटक पक्षांमध्ये एक विचार झाला असून येत्या 10 दिवसात महामंडळाच्या वाटपाचा निर्णय होणार आहे. महामंडळांच्या अध्यक्षपदांमध्ये भाजपला 48%, शिंदे सेनेला 29%, तर राष्ट्रवादीला 23% वाटा मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या या 23% कुणाला संधी मिळणार याविषयी अंदाज बांधले जात आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार यामध्ये अहिल्यानगरला देखील संधी मिळणार आहे. त्यामुळे अहिल्यानगरमधून सध्या आमदार संग्राम जगताप प्रबळ दावेदार असल्याचे समजते. दरम्यान आमदार जगताप यांच्यासोबत आमदार आशुतोष काळे यांचे देखील नाव शर्यतीत असल्याचे बोलले जात आहे. सध्या आमदार जगताप यांची वाढती लोकप्रियता आणि काम करण्याची स्टाईल यामुळे त्यांचे नाव चर्चेत आहे. कार्यकर्त्यांना देखील महामंडळांची आशा लागलेली आहे. यासोबतच आमदार काळे हे देखील सहकार्यातील मोठे नेते आहेत. आमदार विखे यांच्याशी जवळीक आहे. त्यांची विखेंशी जवळीक आहे, त्यामुळे त्यांचे देखील नाव वर्णी लागू शकते. त्यामुळे आता अहिल्यानगरमध्ये कोणाच्या वाट्याला कोणते महामंडळ येणार आणि अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. तुम्हाला काय वाटते? कमेंट करा.